जय श्री राधे, जय श्री वृंदावन धाम। आम्ही सध्या आलेलो आहोत श्रीधाम वृंदावन या ठिकाणी आणि आता ज्या परिसरामध्ये आम्ही आहोत, ज्या ठिकाणी आम्ही आहोत तो यमुना महाराणीचा घाट आहे आणि आम्ही सध्या यमुनाजीच्या दर्शनासाठी नौकाविहार या ठिकाणी करतोय। माझ्यासोबत आहेत महाराष्ट्रातील नामवंत कथाकार तथा कीर्तनकार महंत हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय प्रातस्मरणीय समाधानजी महाराज भोजेकर। दुसरे माझ्यासोबत आहेत आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य तथा रामायणाचार्य आमचे स्नेही गजाननजी दादा महाराज वरसाडेकर। आणि अजून एक व्यक्तिमत्व की ज्यांच्यामुळे आपण यमुना महाराणीचं दर्शन घेऊ शकता ते आमचे शिष्य हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट समाधान महाराज लोखंडे पाटील। ते कॅमेऱ्यावर सध्या या ठिकाणी आहेत आणि आपण हा सगळा परिसर बघू शकता। ठीक 6:30 वाजता यमुनाजींची आरती या ठिकाणी होईल आणि त्या आरतीचा सुद्धा लाईव्ह आनंद आपल्याला घेता येईल। खरं म्हणजे ज्या स्थानावर आम्ही या ठिकाणी आहोत, वृंदावनाबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर वृंदावन हे भगवंताचं राहण्याचं ठिकाण आहे आणि ते एवढं अद्भुत आहे। इथल्या प्रत्येक गल्लीमध्ये, इथल्या प्रत्येक स्थानामध्ये भगवंताचा निवास आहे। इथली माती, इथली दगडं, इथले वृक्ष, इथले पक्षी, इथले पशुसुद्धा त्या ठिकाणी राधानामाचा जप करतात। इतकी अद्भुतता या भूमीला आहे। तर आपण सर्वजण आनंद घेऊया। त्यासोबतच आदरणीय गजाननजी दादा महाराज आणि आदरणीय समाधानजी भोजेकर महाराज आम्ही सगळेजण मिळून आपल्याला या स्थानाचं महत्त्व या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहोत। तर आदरणीय महंत भोजेकर बाबांना विनंती आहे की आपण यमुना महाराणीबद्दल बोलावं, या नक्षत्राबद्दल बोलावं। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा भूतलावरती अवतीर्ण होत असताना देवाच्या सोबत गोलोकातून काही विशिष्ट गोष्टी सोबत आल्या। त्यात प्रामुख्याने यमुना महाराणी, गोवर्धनजी आणि कदम वृक्ष, अजूनही 3 गोष्टी आहेत। सगळ्यात भगवंताची अतिप्रिय असणारी यमुनाजी, यमुना महाराणी भगवंताचे अत्यंत प्रिय, अत्यंत आवडतं। जसं अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तशी प्रतिक्रिया भोळ्या भाविका, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अत्यंत प्रिय स्थान आणि अत्यंत प्रिय व्यक्ती जर म्हटली तर यमुना महाराणी, जिच्या तीरावरती, जिच्या पात्रामध्ये भगवंताचं बालपण, भगवंताचं संपूर्ण जो काही लीला विग्रह आहे तो परमात्म्याचा यमुना महाराणीच्या कुशीत, तिच्या काठावरती, तिच्या तीरावरती झाला। भगवंताचा स्पर्श, तिचा पदस्पर्श झालेलं हे पवित्र पावन स्थान आणि या स्थानामध्ये येण्याचं भाग्य नुसतं भाग्य नाही तर 2 विभूतींच्या सोबत महाराष्ट्रातले ख्यातनाम वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबा तुकोबरायांच्या विचाराचे पाईक असणारे महाराष्ट्रातले नामवंत कथाकार आणि संत संगतीसोबत सत्संगामध्ये भगवंताच्या पवित्र धामात यमुना महाराणीच्या तटावरती, तिच्या पावन सानिध्यात, तिच्या कुशीत नौकाविहार करण्याचं सद्भाग्य लाभत आहे। एकट्याला नाही, ज्ञानोबा तुकोबरायांच्या विचाराने प्रेरित झालेले 2 महात्मे आमच्या सोबत आहेत। यांच्यासोबत जीवस्य कंठस्य मित्र आहेत, भावासारखे प्रेम करणारे आहेत। आम्हाला जो आनंद या ठिकाणी भगवंताच्या या सानिध्याचा मिळाला, आई भगवतीचा मिळाला, तो आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी संतोषजी महाराजांचा हा अट्टहास, त्यांचा हा आग्रह, आपल्यालाही तो घरबसल्या तो लाभ मिळावा हे आमचं परम भाग्य आहे की 15 दिवसात दुसऱ्यांदा भगवतीच्या चरणी आणि भगवंताच्या सानिध्यात येण्याचं सद्भाग्य लाभलं। खरं तर याचं सगळं श्रेय गजाननजी महाराजांना जातं, पण आज हा एक वेगळा आनंद आहे। संध्या झालेली आहे, भगवंत आईच्या कुशीमध्ये सामावत आहेत आणि या पवित्र पावन पर्वात स्थानात आपल्या सगळ्यांना यमुना महाराणीचं दर्शन घडत आहे। आपण सगळेजण कृतार्थ झालो। जय श्रीकृष्ण। खरं म्हणजे ही यमुना महाराणी, आपण ज्या मातेचं दर्शन करू शकता, ही भगवंताच्या प्रत्येक लीलांची साक्षीदार राहिलेली आहे। भगवंताच्या आयुष्यातला तो अभूतपूर्व क्षण या यमुना मातेनं अनुभवलेला आहे। आणि खरं म्हणजे वृंदावनात आल्यानंतर भक्ती काय असते आणि प्रेम काय असतं हे काही वेगळं सांगावं लागत नाही। तो एक अभूतपूर्व आणि अद्भुत असा आनंद आहे आणि तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचावा, म्हणजे तुम्हाला देता यावा, याच्याकरता हा फेसबुक लाईव्हचा प्रयत्न आहे। आदरणीय गजाननजी दादांसोबत आता आपण थोडा संवाद साधणार आहोत। दादा, यमुनाजीबद्दल आपण काय सांगाल?
बोल वृंदावन धाम नाम की जय. खरं तर तीर्थयात्रा करत असताना अनेक क्षेत्रांवर मी जातो, अनेक लोकांच्या सोबत जातो, अनेक लोकांना तीर्थयात्रा पांडुरंगाच्या कृपेनं आमच्या माध्यमातून होतात. पण जी लगन, जे प्रेम वृंदावनाबद्दल आहे, प्रेम सर्वच तीर्थक्षेत्रांबद्दल आहे, ज्या वृंदावनाबद्दल आहे ते कुठल्याही क्षेत्राबद्दल नाही. वृंदावनाबद्दल अंतःकरणामध्ये एक वेगळी जागा आहे. याचं कारण असं की वृंदावन हे धाम नाही, वृंदावन हे क्षेत्र नाही, तर वृंदावन हे भगवंताचं घर आहे. वाह. बोल बाके बिहारी लाल की जय. वृंदावन एकदा आदरणीय ठाकूरजी महाराजांच्या मुखारविंदातून ऐकलेले शब्द आहेत. साऱ्या तीर्थांचा राजा भगवंताने बनवलंय तीर्थराजी प्रयाग, आणि तीर्थराज प्रयाग आणि सर्व तीर्थक्षेत्रांची एक मीटिंग बोलवली. त्या मीटिंग मध्ये सर्वच आले, पण श्रीराम वृंदावन आलं नाही. त्यावेळेला नारायणांकडे तक्रार नेली आणि सांगितलं की मला जर अपमानच करायचा होता तर तीर्थांचा राजा का बनवलं. नारायणाने विचारलं काय झालं. म्हटलं मी सर्वांना बोलवलं, सर्व तीर्थक्षेत्र आलेत, पण वृंदावन आलं नाही. तेव्हा भगवान नारायणाने सांगितलं की प्रयागजी, मी तुम्हाला तीर्थांचा राजा बनवलंय, माझ्या घराचं नाही. वाह. म्हटलं का, तर वृंदावन माझं घर आहे, हे राहण्याचं ठिकाण आहे, आणि जो वृंदावन येतो परमात्मा त्याला तारून नेतो. लोक म्हणतील का हो, साधं उदाहरण आहे. कीर्तनाच्या माध्यमातून अनेक लोक सांगतात की मोबाईलला रेंज असली की फोन पटकन लागतो. एका महात्म्याच्या मुखारविंदातून ऐकलेले उद्गार आहेत की वृंदावन का यावं, कशासाठी यावं, काय महत्त्व आहे वृंदावनात. एकदा या कणकण निरादिनी जमुना मातेच्या तीरावर वसलेले गाव, त्या गावातला राजा नंद, नंदाचं पोरगा, आपण ज्यांना कन्हैया, कृष्ण अनेक नावांनी संबोधतो. कृष्ण कन्हैयालाल छोटे होते. यशोदा मातेने दिवे तयार केलेत आणि जमुना महाराणीमध्ये दिवे सोडायचे. असा सर्व कार्यक्रम यशोदा मैयाने ठरविला आणि यशोदा मैया भगवान श्रीकृष्ण कन्हैयांना घेऊन कणकण निरादिनी जमुना मातेच्या तीरावर आल्या. कृष्ण कन्हैयांना काठावर बसवलं, सर्व दिवे प्रज्वलित केले आणि जमुनाजीच्या प्रवाहामध्ये मैयाजी एक एक दिवा सोडत होत्या आणि पुढे बसलेले कृष्ण कन्हैयाजी एक एक दिवा काठाला लावत होते. त्यातले काही दिवे तर गेले पुढं, पण काही दिवे कृष्ण कन्हैयाजीने काठाला लावले. मैया यशोदा हसल्या आणि हसून म्हटल्या, अरे कन्हैया, मैंने तो कितने दिए छोड़े हैं, तू किन किन दियों को किनारे लगाएगा. तब कन्हैया जी हंसते हुए मैया से कहते, मैया मैंने सबका ठेका नहीं लेके रखा, जो मेरे रेंज में आएगा, जो मेरे पास आएगा, उसे किनारे जय लगाओ. हो जय हो. जय. कहने का तात्पर्य यही है कि जो एक बार वृंदावन आएगा, भगवान कन्हैया उसकी नौका पार कर देगा. वाह, वाह. ये यही नौका में मैया जमुना जी के सानिध्य में हम लोग बैठे हैं. यहाँ से, इस चर्चा से एक बहुत बड़ी क्रांति, बहुत बड़ा प्रोग्राम होने वाला है. उस विषय में आगे चल के आदरणीय महाराज श्री, मेरा भी सद्भाग्य है कि इन दोनों संतों के, इन दोनों महात्माओं के साथ में, इनके सानिध्य में श्री राम वृंदावन का अनेकों मंदिर है. ये तो ब्रजरज एक बार माथे से लगा दिया जाए तो बस पूरा भूमंडल का दर्शन हो जाए. जितने भी क्षेत्र है दुनिया में, उतने यहाँ कनकन में वास करते हैं. यहाँ का कनकन भगवान के चरण स्पर्श से पुनीत और पावन हुआ है. इसलिए हमारा सद्भाग्य है कि हम यहाँ पे जमुना महारानी जी के परम पवित्र इस स्थल पर संतों के सानिध्य में हम लोग यहाँ पर हैं. महाराज जी ने आज्ञा की, इसलिए मेरे ये जो अत्यंत, मराठी में जैसा कहा जाता है, जरी की बालक बुबुडा बोले का वाकुडा विचुका पाऊले. जसं की एखाद्या बाळाला त्याचं एखाद्या आईचं बाळ, आई किंवा बाबा म्हटलं की कौतुकाने सांगतं, त्या पद्धतीने एक माझं बोलणं या फेसबुकच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून समाजापर्यंत जावं, याकरता प्रयत्न महाराज श्रींनी केला. म्हणून महाराज श्रींना वंदन करतो. आणि पुढच्या जे काही विषय असतील, सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे असा की तुम्हाला घर बसल्या जमुना महाराणींची आरती बघण्याकरता मिळणार आहे, की जी आरती निश्चित तुमच्या डोळ्याचं पारणं फेडेल. इतका सुंदर प्रसंग महाराजांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार. निश्चित आपण सर्व लोक दर्शन कराल.
उर्वरित सूचना महाराज श्री देतीलच. सीताराम. बहुत बहुत साधुवाद और धन्यवाद. जैसे कि हम सभी देख पा रहे हैं कि यमुना महारानी के दर्शन हम यहाँ पर कर रहे हैं, तो बहुत ही हमारा सौभाग्य रहा है कि मैया के दर्शन हमें करने के लिए मिले हैं. तो इसी अवसर पर एक बात मैं आपको यहाँ पर बताना चाहता हूँ जो कि बहुत ही महत्वपूर्ण है. पिछले वर्ष दिसंबर के माह में हमने इसी पवित्र ब्रजभूमि की क्षेत्र में कथा की थी, जिस कथा में 200 से अधिक जो भक्तगण थे वे कथा श्रवण करने के लिए यहाँ पर पधारे थे और उन्होंने जो आनंद लिया वो इतना अद्भुत था, आप उसकी कल्पना भी नहीं कर सकते. शायद उनमें से कई लोग होंगे जो फेसबुक के माध्यम से अभी हमारे पेज से जुड़े होंगे, क्योंकि वृंदावन की भूमि में आना और यहाँ की उन सभी भगवान ने जो लीला की है उन सभी स्थली का दर्शन करना, उसमें अपने आप में ही वो एक विशेष माना जाता है. तो और एक संकल्प हमने लिया है कि जिस तरह हम इस नौका में बैठे हुए हैं, महंत श्री समाधान जी महाराज, भुजेकर बाबा यहाँ पर बैठे हुए हैं, गजानन जी दादा बैठे हुए हैं, तो हम एक संकल्प लेकर यहाँ आज आए हैं. मन में यह विचार था, सोच थी, तो बांके बिहारी की कृपा रही, ठाकुर जी की कृपा बरसी तो शायद वो पूर्ण हो जाए कि एक कथा क्यों ना इसी गंगा मैया में की जाए कि जहाँ पर नौका हो, नौका में व्यास जी की गद्दी लगी हो, वहाँ पर कथाकार कथा कर रहे हो और श्रोता नौका में बैठकर ही कथा सुन रहे हो. ऐसा अवसर अगर कथा के लिए भगवान ने हमें प्रदान किया या फिर मिला तो कितना भाग्य रहेगा. तो उसके लिए आप जैसे कई उदार महानुभाव जो यजमान होंगे, उस यजमान के माध्यम से अगर भगवान ठाकुर जी की इच्छा रही तो एक कथा अवश्य हम इस नौका में बैठकर करना चाहेंगे, क्योंकि हम जिस तरह की अनुभूति आज ले रहे हैं, नौका में यमुना मैया के दर्शन के लिए आए हैं और 2 मिनट के लिए यहाँ का महत्व बताते बताते मानो कि ऐसा लग रहा है कि आज ये जो बात हम बता रहे हैं यही बात हम श्रोताओं के सामने रखेंगे तो कितना आनंद आएगा, श्रोता का मन कितना गदगद हो उठेगा और भगवान की भक्ति उनके हृदय में उमड़ती हुई बहरेगी. तो इसी भाव को लेकर एक कथा जरूर हम नौका में करना चाहेंगे, नैया में करना चाहेंगे और उसके लिए आप सभी की यजमान आप सभी हमसे अगर जुड़ जाए तो बहुत अच्छा हो जाएगा. आगे दादा यहाँ पर बात करेंगे. रामकृष्णारी, जसं की महाराजांनी सांगितलं, महाराज बसा ना, बसा बस बसा बसा तुम्ही या ना इकडेच या. जसं की महाराजांनी सांगितलं, अत्यंत सुंदर आणि हा संकल्प आहे आणि हा संकल्प जर भगवंताच्या साक्षीने यमुना मातेच्या कुशीत होत असेल तर निश्चित सत्य संकल्पाचा दाता नारायण. मागच्या वर्षीच आम्ही महाराजांनी जी कल्पना केली तशीच एक कथा केली. गंगाजीच्या परमपवित्र अशा कुशीमध्ये बसून नावेत जवळजवळ 111 लोक आम्ही बसवलेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याचे व्हिडिओ वगैरे सर्व आहेतच बघण्याकरता. कनकन निरादिनीच्या यमुना मातेच्या कुशीत हा संकल्प केला गेला. हा संकल्प आम्ही मागच्या वर्षी साकार झाला. ही परमात्म्याची आमच्यावर असणारी कृपा. म्हणजे मोक्षदायिनी काशी जिला आपण म्हणतो की एकदा तरी माणसानं काशीला जावं. त्या काशीला ज्या गंगाजीच्या पुण्यत आणि पावन कुशीमध्ये ते काशीगाव वसलेलं आहे. असं म्हणतात की माणूस मरत असताना गंगाजल त्याच्या तोंडामध्ये टाकावं. मला असं वाटतं, कोणावर विश्वास ठेवू नका. आपण जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत अशी एक पुंजी, एक गाठोडी बनवा की ती परलोकी कामी येईल. संपत्ती किती कमवा कामी येणार नाही. कोणी पाहिलं आपण मरत असताना कोणीतरी आपल्या तोंडामध्ये गंगेतलं पाणी टाकेल, पण अत्यंत स्वर्ण संधी आपल्या जीवनात येऊ शकते. ती म्हणजे कशी, तर आम्ही केलेलं एक छोटंसं नियोजन तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी कनकन निरादिनी गंगा मातेच्या परमपवित्र अशा कुशीमध्ये 84 घाट आहेत काशीला. आम्ही सुंदर अशी एक नौका सजवली. त्या नौकेमध्ये भागवताचं व्यासपीठ, भागवताचं स्टेज, त्यावरच कथेतले सर्व गायक मंडळी, काय जे काही इन्स्ट्रुमेंट असेल, तबला, बासरी, ऑर्गन, सर्व कलाकार. एवढंच नाही, त्याच नावेमध्ये कथा ऐकणारे 111 भाविक आम्ही बसवले. ती नाव 84 घाटावर गंगाजीमध्ये फिरायची आणि त्यामध्ये आम्ही 7 दिवसापर्यंत कथा केली. मला असं वाटतं, माणूस मेल्यावर स्वर्ग पाहतो, पण मी छातीला हात लावून दावा करतो, ज्या 111 लोकांनी 7 दिवस ती कथा ऐकली, मी दावा करून सांगतोय की ते छातीला हात लावून सांगतील
की माणसं मेल्यावर स्वर्ग बघतात, त्या 111 लोकांनी जिवंत असताना स्वर्ग वा पाहिला. वा जिवंत असताना ते स्वर्गातलं सुख त्यांनी उपभोगलं. इतका आनंद होता की देशातले नाही तर विदेशातले फिरायला आलेले भाविक आमच्या नावेच्या आजूबाजूला नावा लावायचेत आणि आमच्या कथेची शूटिंग करायचे. ती कथा जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी विसरू शकत नाही. इतके सुंदर क्षण माझ्या आयुष्यातले आणि मला ते 7 दिवस फार महत्त्वाचे गेलेत. तसाच एक संकल्प महाराजांनी केलाय, पण ते पाहिजे तेवढं सोपं मला काही वाटत नाही, कारण ते करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेत. तुमच्या माहितीसाठी सांगेल, महाराजांची क्षमा मागून जवळजवळ नावेसाठी आम्ही 6.5 लाख रुपये खर्च केलेत. संपूर्ण नावेतली बिछाईत, संपूर्ण नावेतले पडदे, फुलं रोज बदली केले जायचे. साऊंड सिस्टेम आणि एक नाव नाही तर आमच्या सोबत 3 नावं असायच्यात. समजा कोणाला काही विधी असला तर त्या गंगाजीमध्ये अशा काही गोष्टी होऊ नयेत म्हणून त्या नावेत बसवलं जायचं, बाहेर नेलं जायचं. तो विधी आटोपल्यानंतर पुन्हा नावेत बसवलं जायचं. म्हणजे अत्यंत पवित्र मनाने आणि पवित्र तनाने ती कथा श्रवण व्हावी याकरता सर्व प्रयत्न. 2 मजली नाव की तुम्ही त्यात जेवण करू शकतात, नाश्ता करू शकतात, झोपू शकतात, राहू शकतात. इतकी सुंदर व्यवस्था. रोज गंगा महाराणीची आरती. इतका सुंदर तो भागवताचा कार्यक्रम आम्ही केला. तसा संकल्प महाराजांनी केलाय, पण ते एकट्याचं काम नाही. जसं की भगवंतानं गिरी गोवर्धन उचलला करंगडीवर, पण गोपाळांनी मात्र काठ्या लावल्या होत्या. हे मात्र तेवढंच खरं आहे. मला निश्चित खात्री आहे आदरणीय दादा की आमचे जे यजमान आहेत तर हा योग काही पुन्हा घडून येण्यासारखा नाही आहे. त्यामुळं सगळ्या यजमानांच्या माध्यमातून एक कथा निश्चित रूपानं आपण नौकेमध्ये त्या ठिकाणी गंगा मातेच्या पवित्र दरबारामध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी आपण सर्वजण आतापासूनच आम्ही आपल्याला आमंत्रित करतो, निमंत्रण देतो की आपण या कथेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं. निश्चितच. नक्कीच सगळेजण होते. विषयच नाही. यमुना महाराणी. समाधान झालं पण बोला ना. राधे राधे तर माणसा. आता याच्यानंतर आज दुग्ध शर्करा योग असा की आदरणीय परमश्रद्धेय संतोषजी महाराज आढावणे महाराजांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तन प्रवचन होतात. आम्ही लोक रात्र आणि दिवस देशा धर्मराष्ट्रासाठी फिरत असतो. अनेक लोकांवर आमचं प्रेम असतं, पण विशेषतः आनंदाची बाब महाराजांचं ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम आहे. महाराज नेहमी सांगत असताना सांगतात की 2 पुत्र नसून मला 3 मुलं आहेत. आणि महाराजांच्याच बरोबर आम्ही ज्यांच्यावर तितकंच प्रेम करतो. अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आणि भावी फार मोठे महाराष्ट्रातले कीर्तनकार सुद्धा. आणि नुसतं कीर्तनच नाही तर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा एक आगळी आणि वेगळी क्रांती करणार आदरणीय श्री हरिभक्त परायण ॲडव्होकेट आमचे समाधानजी महाराज लोखंडे महाराजांना नावाने संबोधताना इतका उशीर एवढ्या करता लावला की त्यांना आम्ही अनेक उपमा देतो. त्यातल्या कोणत्या उपमेने त्यांना संबोधायचं, कारण जेवढा आढवणे महाराजांवर प्रेम करतात तितकंच मलाही असं वाटतं की मला एक मुलगा नसून मला देखील 2 मुलं आहेत. माझे सुपुत्र मी अशाच याच दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहतो. आदरणीय समाधान महाराज हे सुद्धा आमच्यामुळे आहेत. असं वाटतं वृंदावनातला आमचा 2 दिवसाचा हा आणि सत्संग आहे, पण हा सत्संग अजून काही 10 दिवस संपूर्ण आहे असं मला वाटतं. इतका आनंद यात सत्संगात आहे. धन्यवाद. ठीक 6:30 वाजता यमुनाजींची आरती होईल आणि आरती लाईव्ह दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तो भैया अभी हम जाएंगे आगे. हे आमचे नौका चालवणारे आहेत. राधे राधे करतो राधे राधे सबको. भैया.
राधे राधे. तर आपण यांना घेऊन पुढे जाणार आहोत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना आता लगेचच जेवढे काही लाईव्हला जोडलेले आहेत आपल्याला विनंती आहे की लगेच आपल्या अकाउंटवरून याला शेअर करा. धन्यवाद. जय श्री राधे. बोल वृंदावन धाम की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, यमुना मैया की राधे. श्याम. चलो भैया, चलो वहां लगा ले.